चला घेतली मी आता तयारी करायला. थोड्या वेळातच आता माझी तयारी होईल. तसा तर उशीरच झालाय, पण थोडंसं मेकअप आणि थोडंसं तयारी तर पाहिजेतच ना बाहेर जायचं म्हटलं तर. आणि प्लस त्यात ॲनिव्हर्सरी. एवढी थकली आहे तरी पण फिरायचं म्हटलं की मला जरा मूड चांगला येतो, माझा मूड मस्त होतो त्याच्यामुळे. आणि नटायचं म्हटलं की मला तर आजही आवडतं खूप नटायला. तर असं होते मी आता रेडी मस्त. हा आहे माझा नवीन ड्रेस. कशी दिसतीये सांगा लवकर, सांगा लवकर कशी दिसते. सो नेहमीप्रमाणे आजही आम्हाला उशीर झालेला आहे. आता थोड्या वेळात अंधारच पडणार आहे, तरी बघू जिथं नेतात तिथं घेऊन चालले तर खरं आहे. आता अंधार पडायच्या तुम्हाला जेवढं मला काही दाखवता येतं तेवढं मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर माझ्या बरोबर कंटिन्यू राहा आणि चला माझ्या बरोबर. चला लवकर, आता अंधार पडत चालला. गाडी पुसायचं काम चाललं. अंधारामध्ये काय काय दाखवता येणार आहे, काय दिसणार आहे, काय आहे की नाही काय माहित नाही. निघालोय तर खरं. चल पण थोडंसं फिरल्याचं समाधान म्हणून आता निघायचं. काय अॅनिव्हर्सरी म्हटली की कुठेतरी फिरायला पाहिजेच. मला घरात बसायला आवडत नाही अजिबात. सो त्यासाठी मी यांना म्हटलं चला घेऊनच चला मला बाहेर. म्हणजे मी गाडीवर बसले. चाललोय आता गाडीवर आहे, तर कॅमेरा जास्त धरता येत नाहीये. सो तिकडे पोहोचल्यावर मग आपण कंटिन्यू राहूया. जाता जाता थोडा वेळ थांबलो आम्ही जरा इकडे हायवेला. मस्त इथे समुद्र आहे, भाईंदरची खाडी म्हणतात त्याला. इथे छान त्याचे फोटो काढले आणि आम्ही रील्स पण बनवले. मग पोहोचलो आम्ही इथे घोडबंदरच्या फाउंटनला. पहिला आम्हाला वाटलं हीच फाउंटन सिटी आहे, पण हे नव्हतं. तिथे विचारलं, मग आम्ही पुढे निघालो फाउंटन सिटीसाठी. तर तिथून 4 किलोमीटर अंतरावर पुढे होतं ते फाउंटन सिटी. मग पुढे आल्यावर मग हे बघा, हे आहे फाउंटन सिटी वॉटर पार्क मीरा भाईंदर. मीरा भाईंदर हायवेलाच आहे हे फाउंटन सिटी. नवीनच ओपन झालेलं आहे. आम्ही पण बघतो आता ही आतमध्ये कशी आहे एक्झॅक्टली फाउंटन सिटी. तर चला माझ्या बरोबर तुम्ही पण आतमध्ये फाउंटन सिटीला. तर लोणावळ्यासारखं वाटतंय. चिक्कीज, फज, फरसान शॉप आहे हे. काहीतरी गेमिंगच आहे. गेम आहेत हे. शूटिंग अँड रायफल वाला गेम आहे. आणि हे काय इकडे काय वॉटर पार्क आहे. हा पुढे वॉटर पार्क फाउंटन सिटी आलं. हा फाउंटन सिटी. हे कुठे आलं फाउंटन सिटी एक्झॅक्टली? मीरा भाईंदरला. मीरा भाईंदरला हायवेला. मीरा भाईंदर हा असा एंट्रन्स आहे. आणि इकडे आहे वॉटर पार्क फाउंटन सिटी. तर हे गेलेत आता तिकीट काढायला काउंटरवर. मला वाटतं काहीतरी 200 रुपये एंट्री तिकीट आहे आतमध्ये जायची. आता झालाय तर खरा खूप अंधार. आणि काय माहित आता आतमध्ये काय काय आहे ते थोडंफार बघू. आज तर खूप उशीर झाला, पण नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा जरा लवकरच येऊ, कारण हा इतका उशीर झालाय ना. पण आज जरा म्हटलं चला असंच बघून येऊ की एक्झॅक्टली काय आहे. हे नवीन ओपन झालंय, माहिती नव्हतं. आणि म्हटलं चल बघून येऊयात की काय आहे. तर चला माझ्या बरोबर तुम्ही पण. जेवढं होईल तेवढं तर मी आज तुम्हाला दाखवतेच आहे नक्की. खूप उशीर झालाय त्याच्यामुळे तिकीट काही मिळणार नाही. आता त्यांनी फक्त
फक्त बघायला परमिशन दिलेली आहे. तिकीट काही मिळालेली नाहीये, म्हणजे गरज नाही बोलली आता तिकिटाची, कारण उशीर झालाय. चेंजिंग रूम किती मस्त दिलाय त्यांनी, बघितलं का? चेंजिंग रूम किती छान दिलाय. पूर्ण चेंजिंग रूम आहे वरून खालपर्यंत. वॉटर पार्क चांगला असेल हे बहुतेक. फूड कोर्ट आहे पण ते सध्या बंद आहे. आता बंद झालंय ते. हे ना इथं मॉर्निंगलाच यायला पाहिजेत. हा इकडे वॉटर पार्क आहे सगळा, पण आता ना बंद झालंय. आम्ही खूपच उशिरा आलोय, त्याच्यामुळे आता काही दिसणार नाही आणि काही दाखवता येणार नाहीये. पण थोडस दाखवते. आता तर पूर्ण अंधार आहे आणि हे 9 ते 5च टायमिंग आहे इकडे. आता पूर्ण अंधार झालाय, पण आहे छान हे. हे लहान मुलांसाठी आहे आणि मागे मोठ्यांसाठी आहे. हे सगळं लहान मुलांसाठी आहे. छोटे छोटे पूल्स आहेत, स्लाइड्स आहेत. हे बघा, हे पण छान स्लाइड्स आहेत. हे बोट किती सुंदर आहे त्याच्यामध्ये. इकडे मागे मोठ्यांसाठी आहे. आज आम्ही फक्त अशीच चौकशी करून जातोय, नंतर येऊ आम्ही. हे मोठ्यांसाठी आहे ना? हे मोठ्यांसाठी, हे मीडियम साठी. फाउंटन सिटी वे पूल पण आहे बघ, इकडे वे पूल पण आहे. कुठे वे पूल? हे मोठ्यांसाठी आहे. हे बघा किती उंचावरून आहे. वाव. मस्त. हे बघा कुठून वरून येते. हे काय आहे? वेव पूल. वेव पूल इसमें बोट रहता है क्या? हाँ ट्यूब रहता है, ट्यूब. हाँ ट्यूब अच्छा, ते वरून कुठून येत असेल ना ते? पूरा चारों तरफ से, पूरा चारों तरफ. अच्छा. पानी. त्याची एंट्री फी किती आहे? 1500 रुपये. 1500 रुपये. 1500 रुपये मध्ये काय काय? विथ फूड. विथ फूड. सुबह का नाश्ता, दोपहर का खाना, फिर शाम का हाई टी. अच्छा, सुबह का अगर फूड नहीं चाहिए तो 1000 रुपीज. अच्छा, फूड नाही चाहिए तो 1000 रुपीज आहे. ओके. फूड्स बरोबर एका माणसाचे 1500 रुपये. हा, चांगलं आहे मग. छानच आहे, खूप सुंदर आहे. हे बघा मस्त वाटतं, एकदम छान आहे. हे अंधार असल्यामुळे जास्त काही दाखवत नाहीये, म्हणजे दिसत नाही असं क्लिअर, थोडं ब्लॅकआउट आहे, पण खूप सुंदर आहे. वेव पूल आहे, स्विमिंग आहे, लहान मुलांसाठी आहे, मोठ्यांसाठी आहे. छान पैकी वेगळ्या वेगळ्या. फूड कसं आहे? व्हेज नॉन व्हेज? व्हेज व्हेज प्युअर व्हेज. प्युअर व्हेज आहे. प्युअर व्हेज. हा, हे लक्षात ठेवा, ही फाउंटन सिटी पूर्ण प्युअर व्हेज आहे, नॉन व्हेज नाही आहे. पण छान आहे, सुंदरच आहे. चेंजिंग रूम खूप सुंदर दिलेले आहेत, मोठे उंच पर्यंत आहेत एकदम. जो बाहर का जो रेस्टोरेंट वो नॉन वेज है. अच्छा, बाहेर आहे नॉन व्हेज म्हणजे. हा, तो वो अलग से लेना पडेगा ना फूड? हा, ते ह्याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये, ह्या पैशामध्ये इन्क्लूड नाहीये, ते वेगळं घ्यावं लागणार. जर तुम्हाला कोणाला नॉनव्हेजची तुम्ही हौशी असाल, नॉनव्हेज खायचं असेल वॉटर पार्कला आल्यानंतर, तर ते बाहेर त्यांचे फूड काउंटर आहेत, तर तिकडे नॉनव्हेज आहे सगळं, इकडे नाहीये. पण हे पूल खूप सुंदर आहेत लहान मुलांसाठी, नक्की या. व्हेज नॉन व्हेज बघण्यापेक्षा तुम्हाला ह्या पूल मध्ये खूप छान लहान मुलं तुमची खेळतील. इतके सुंदर पूल आहेत ना हे, लहान मुलांना खूप आवडेल. आज आम्ही फक्त हे बघायला आलोय. आज आमच्या अॅनिव्हर्सरीच घरातलंच करता करता आणि सगळं उशीर झाला, त्यामुळे आता हे फक्त आता बघायला आलोय. इथे आम्ही येऊच नंतर.
थोड्या दिवसांनी ह्या पार्कला. त्यावेळेला मॉर्निंग पासून संध्याकाळपर्यंत असणार. मग तेव्हा तुम्हाला मी छान ब्लॉग करून दाखवेन. आता सध्या हा टेम्पररी ब्लॉग आहे, तर एवढ्याच ऍडजस्ट करा. हे जे कलरफुल दिसतंय ना, हे स्विमिंग पूलच्या आतमध्ये, तर हा बलून आहे. हा ना म्हणजे असा फुगतो, पूर्ण गोल होतो तो, आणि ह्याच्यातून मग पाणी पडतं. किती दिसायला ते सुंदर दिसत असेल जेव्हा ते फुगतं तेव्हा. मस्त वाटतंय. ते पूल मध्ये असा एक तो फुगा ठेवलेला आहे, ते त्याने आता आम्हाला सांगितलं की तो फुगतो, फुगवतात ते लोक. वॉटरफॉल हा, ते वरती सगळे गेम झोन आहेत, गेम्स होतात वरती. हा एंट्रन्स गेट आहे वॉटर पार्कचा. हे फूड कोर्ट झालं आपण. गेम कितना प्ले? अच्छा, वरती गेमिंग झोन मध्ये 100 गेम्स आहेत. 100 त्याच्यासारखं मी पण बोलते, 100 गेम्स आहेत वरती. वाव, अलग अलग सब अलग अलग. ये कितना साल हुआ ये बन के? ऐसे तो 1 साल हो गया, पर चालू हो गया 4 से 5 महीना. लेकिन उसका एडवर्टाइज नहीं हो रहा. अभी हम लोग झोन कडे आम्ही निघालोय आता. गेमिंग झोन, तिथे जवळजवळ 100 गेम्स आहेत, आणि हे आम्हाला घेऊन चाललेत आता. तिकडे दाखवतात आम्हाला कोणते कोणते गेम्स आहेत ते बघतो. तर ही लिफ्ट आहे त्यांची, लिफ्टने वरती जायचंय. कोणत्या फ्लोअर? थर्ड फ्लोअरला आहे ते. थर्ड फ्लोअरला आता जाऊयात आणि बघूयात कसे आहेत ते गेम्स त्यांचे इथले. हे गेम झोन मध्ये आता एंट्री झालेली आहे. शूज काढावे लागतात ना इथे. ओके, या ये सब बच्चों का है ना, सब बच्चे लोग का और ये भी जो रहते हैं ये इम्पोर्टेंट्स होते हैं, इम्पोर्टेंट है मतलब. और ये मतलब वो केमिकल टाइप का होता है ये. अगर बच्चा कोई खा भी लेता है तो भी नुकसान नहीं होता. ओके. हे मात्र लक्षात ठेवा, इथे तुमची लहान मुलं खेळणार ना तरी पण त्यांना काही प्रॉब्लेम्स होणार नाहीत. हे अगदी तोंडात गेलं तरी तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. केमिकल युक्त आहे. हा मुलांचा प्ले झोन आहे. चालू कर एक बार. हा पण मुलांचा प्ले झोन आहे. हा मुलांना खूप आवडतो गेम. त्याच्यात मुलं खूप एन्जॉय करतात. आता हे चालू करून दाखवतात आपल्याला. डाल बोल. हे बच्चे खेळ सकते हैं अंदर जाके. हे अशा पद्धतीने मुलं जर आतमध्ये गेले तर हे बॉल आतमध्ये टाकून मुलं खेळू शकतात. हे असे वरती बॉल जातात. बाद में भरने के बाद ओपन हो जाता है. अच्छा. अच्छा, हे पूर्ण भरल्यानंतर ते फुग्यांचं बलून बॉलचं सगळं भरलं ना की ते मग ओपन होतं. मुलं किती एन्जॉय करतील बघा. छानच आहे. हे अशा पद्धतीने खेळायचंय. आता हा मुलगा जे दाखवतोय ना अशा पद्धतीने खेळतात तिथे. तर 2-4 तू टाकता त्याच्यात, तुझा व्हिडिओ येईल ना. नाही कशा जास्त कोई दिक्कत नहीं. पहिली टर्की खड्डे तडे आहे तिथे. हे असे बॉल घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये घालायचे. हे बघ, हे असे बॉल घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये घालायचे. तू खाली उभी राहा, तुझ्या अंगावर पडेल तू. आणि हे असे बॉल जातात. कमी फुले काय हे आता फुला दादा. खाली उभी राहा, खाली उभी राहा, तू खाली उभी राहा. फुलला असे बॉल पडतात. थँक्यू. आणि हे बाजूचं सगळं आहे मुलांसाठी, लहान मुलांसाठी गेम झोन आहे.
इसमें बच्चे लोग का 500 रुपीज हाँ पर आवर। पर आवर। हाँ, इसका अलग से पैसा है, अलग से उसमें है। इन्क्लूड नाहीये ना. सो गाईज तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा एंट्री फी देता त्यावेळेला त्याच्यामध्ये हे गेमचे इन्क्लूड नाहीये, हे तुम्हाला वेगळं पे करावं लागतं. ह्याचे मुलांचे 500 रुपये आहेत एका तासाचे. एका तासाचे. स्लाईड आहे. जम्पिंग पण आहे, कुठे ट्रॅम्पोलिन पण आहे तिथे, ते पैशामध्ये. ते ह्या पैसा हा हे काय सुपर मार्केट मुलांचं. मला तिथं गेम असतो. इंजिनिअरिंग के गेम करतात ते लोक. ओके चल अजून कुठे. हे जम्पिंग जम्पिंगचं आहे हा का? जम्पिंग पुढे पण आहे ना. हे जम्पिंगचं आहे. आणि हे इथे चढायचंय वाटतं असं हाँ वरती. वो चढ़ने के लिए बच्चे लोग को। हा, इथून चढायचं तिथून उतरायचं इथूनच. हा तर हा आहे दुसरा प्ले झोन एरिया. तर या हा सेकंड प्ले झोन एरिया आहे. तर ते 500 रुपीज तिकडे तुम्ही अर्धा तास यूज करा. 1 तासाचे 500 आहे ना, तर तिकडे अर्धा तास आणि इकडे अर्धा तास असं डिवाइड केलेलं आहे त्यांनी. हाफ आवर डिवाइड किया. हा आणि ये बास्केटबॉल. ओके एक जम्पिंगचं आहे. जम्प मारो एक. वाह jump मारे. यहाँ पे भी एज ग्रुप भी होता है वहाँ पे। यहाँ पे 1 से लेकर 15 तक आप एज ग्रुप है यहाँ पे। हाँ बराबर बराबर. आणि एज के हिसाब से और वेट के हिसाब से भी होगा ना. या प्ले झोन मध्ये 1 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंतचीच मुले खेळू शकतात, त्याच्यावरती नाही. आई वडिलांना अलाउड आई नाही. वडिलांना नाही आणि मोठ्या बहीण भावंडांना पण नाही. हा असा प्ले झोन एरिया आहे. पूर्ण जम्पिंग आहे आणि हे ओके हे स्पंज आहे. स्पंज आहे ते. दाखवा हे स्पंज आहे. हे इथे मुलं जम्प वगैरे करतात हे असं घेऊन. हा बॉल टार्झन सारखं असेल कदाचित. वैसा ही रहेगा ना ये, टार्झन की जैसा ही शायद रहेगा ये. सो हे पण खूप छान आहे. हा पण गेम मुलांना खेळण्यासारखा खूप चांगला आहे. मस्त काहीतरी वेगळं खेळण्याचं त्यांना फिलिंग आहे. ये क्या है. बॉल है, तो बॉल में आतमध्ये बसून ते इधर आपस में टकराते हैं. अच्छा अच्छा अच्छा. जंपिंग मधले ते- ये बॉल में बैठने का होता है. हाँ, और आपस में ऐसे टक्कर मारना होता है. हाँ. 2 जंप ओके इसके अंदर घुस के. तो इधर ही. हाँ इधर भी गिर यहाँ पर. ओके सो काफी बढ़िया. और ये एसी रूम है. हाँ एसी रूम है. एसी आहे इसमें. दाखवा एसी दाखवा. दोनों तरफ एसी. हा इकडे पण एसी आहे. म्हणजे मुलं खेळून खेळून दमले, त्यांना गरम झालं, घाम आला तरी टेन्शन घ्यायची गरज नाही. 10 इकडे 10 इकडे. एसी टोटल 10 एसी आहेत. 10 इकडे 10 तिकडे. 10 इकडे आणि 10 तिकडे आहेत असे. हाँ अच्छा चिटक जाएगी. हाँ लग जाएगा इसका पूरा. अच्छा 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 चिटक के. हाँ लग जाता है उसमें. ओके ओके. ये भी एक अच्छा गेम आहे. हे पण असं मुलांनी हे कोट अंगामध्ये घातलं की ते असं चिपकणार तिथे. स्पायडरमॅन सारखे. हा स्पायडरमॅन सारखंच. आणि सीसीटीव्ही पण आहे तिथे. सीसीटीव्ही, एसी, लाइटिंग, क्लीन, नीट अँड क्लीन, खूप छान आहे. अजिबात कुठेही घाण नाहीये. सर्व्हिस चांगली आहे सगळी. स्टाफ मस्त सगळा चांगला स्टाफ बोलतो. पण चांगला आहे इकडे आणि कोऑपरेटिव्ह आहे. एकदम मस्त स्टाफ आहे इकडचा. फॉलोअर ज्यादा होते हैं तो यहाँ पे उनको गेम्स वगैरह फ्री होते हैं. रूम्स भी रहता है उसमें और कुछ भी एक्टिविटी कॉम्प्लीमेंट्री कर सकते हो. अच्छा म्हणजे जे इन्फ्लुएन्सर आहेत, जे मोठे स्टारडम्स आहेत, त्या लोकांसाठी इथे ना फ्री आहे सगळं. तर तुम्ही येऊ शकता जे कोणी मोठे युट्यूबर्स असतील. सध्या तर आमचं छोटंसं चॅनल आहे, अजून चालू केलं नवीनच आहे. आमचे काय एवढे सबस्क्रायबर नाही, पण तुमचे जर असतील तर तुम्ही नक्की या इकडे आणि भेट द्या. आप एक बात बताओ ना, यहाँ पे स्टाफ कितने हैं. स्टाफ होंडा सिटी का टोटल 2000 के ऊपर स्टाफ होंगे. ये मेरा खुद का स्टाफ 40 स्टाफ है. अच्छा 2000च्या वरती स्टाफ आहेत. म्हणजे विचार करा की हे केवढं मोठं आहे वॉटर पार्क. आणि इथली खरंच सर्व्हिस खूप छान आहे. हे वरून वॉटर पार्क असं दिसतंय हे बघा.
खाली पण एक प्ले झोन आहे. आता तिकडे आम्हाला हे घेऊन चाललेत. इकडचे मॅनेजर आहेत आणि ते आता आम्हाला दाखवतात की खाली कोणता वाला प्ले झोन आहे. तर आता तो प्ले झोन बघायला जातोय. कदाचित तो मोठ्या लोकांसाठी असेल. हे आहे तिकडे रेस्टॉरंट. वाव, काय सुंदर प्लेस आहे. काय मस्त कारंजे आहे हे. वाव, किती वरून पाणी पडते हे बघा. मस्त वरती लाईट आहे, तिथून पाणी पडतंय खाली एकदम खालपर्यंत. हे कारंजे ब्युटिफुल. एकदम दुबईला आल्याचं फील झालंय. इसको झटकेंगे ना तो यहाँ से एक रस्सी निकलती है। अच्छा, ठीक है, तो यहाँ पे ऐसे ऐसे इसको घुमाना पड़ता है। फिश अगर उसमें आती है तो उसको घुमा देगा। हाँ तो यहाँ पे इधर आते हैं पॉइंट्स मिलते हैं। अच्छा, फिश पकड़ेगा वो पॉइंट। मला तर सगळ्या गेम्सची नावं तर माहिती नाही, कारण आम्ही कधीच अशा गेम्स मध्ये ठेवायला गेलो नाही. मी पण फर्स्ट टाइमच अशा प्ले झोन मध्ये गेलेले. हे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचे गेम आजकालच्या मुलांना कळतात, हे सगळे समजतात, पण आपल्यासारख्यांना नाही समजत बाबा. पण आहे हे छान.
आमची मुलं तर काय आता मोठी झाली, ते तर अशा गेम्स मध्ये तर कधी येणारच नाहीये, पण ते लहान असतानाही कधी आम्ही अशा गेम्स मध्ये त्यांना घेऊन गेलेलो नव्हतो. काय काय आहे माहित नाही, बाईक गेम आहे वाटतं. आणि पुढे ते बॉल टाकतात ना, ते आहे. इकडे बॉल टाकायचे आणि ते सगळ्या बॉटल्स पडतात, त्याला काय म्हणतात मला माहित नाहीये, पण छान वाटतंय हे पण. मी तर पहिल्यांदाच बॉल टाकते, मी तर खूप एन्जॉय केला. ऍक्च्युली हा बॉल पण खूप हेवी होता आणि तो बॉल रिटर्न होते ते बघून मला खूप मजा वाटत होती. मस्त 10 बॉल टाकायचे असतात, मी टाकले बाबा 5-6 बॉल. पण कोणताही गेम खेळायचा असेल ना तर प्रत्येक गेमचे पैसे वेगळे वेगळे आहेत. काही गेमचे 100 रुपये आहेत तर काही गेमचे 200 रुपये आहेत. ते कार्ड ऍक्सेस करून काहीतरी आहे पंचिंग सारखं, ते कार्ड लावायचे आणि ते 100 रुपये नाही तर 200 रुपये गेम प्रमाणे, आणि मग ते द्यायचे आणि मगच गेम खेळायला मिळणार इथे, असं यांनी आम्हाला माहिती दिली इकडची. बघा इथे कार्ड आहे, ते कार्ड लावायचं. आम्हाला खूप चांगली माहिती दिली आहे मॅनेजरने इकडची, त्याच्यामुळे आम्ही हे युट्यूबला टाकू शकलोय. तर यांना लक्षात ठेवा, यांचं नाव नंबर मी मेन्शन करेन खाली, तर तुम्ही यांना लक्षात ठेवा. कधी यायचं झालं तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. यांचा नंबर आम्ही मेन्शन करणार मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये. ग्रुपला यायचं असेल तर सोनूला कॉन्टॅक्ट करा, सोनू सगळे अरेंजमेंट करणार. अच्छा, नाव सोनू आहे? सोनू शेरवाल. अच्छा, सोनू शेरवाल यांचं नाव आहे. कधी यायचं झालं तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देते, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. ग्रुपने या, स्कूल पिकनिक आहे किंवा तुम्ही लेडीज पार्टी करायची असेल तेव्हा जरी यायचं असेल तेव्हाही तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. ग्रुपने आलेलं कधी चांगलं. अजून वरती आहे, अजून वरती आहे, वरती सायकलिंग, अजून काय काय माहित नाही तर ते दाखवतात वरती अजून काय काय आहे ते. आणि इकडे फूड काउंटर्स पण आहेत सगळे, हे बघा. फूड काउंटर्स, मी शॉपिंग मॉल पण आहे, फाउंटन रेस्टॉरंट पण आहे. हे आहे शॉपिंग मॉल रेस्टॉरंट, इथे नॉनव्हेज पण मिळतं. हे असं आहे वरचा एरिया. हे बघा, ह्या टॉवर वरून झिप लाईन होतं इथून तिथपर्यंत. एंट्रन्सलाच आहे, मग अशी माहिती नव्हतं, हे आता दाखवते. टॉवर त्यासाठीच आहे, एवढ्या वरून झिप लाईन. बस ना नहीं है तो चलो फिर. चलो. साइकिलिंग कौन सा बोले आप? ठीक है, तार जाते वो तार और साइकिल ऊपर साइकिलिंग है वहाँ पे, आपको नीचे से दिखेगा. अच्छा. सायकल येते अशी. चलो. सो आहे हा लहान मुलांचा प्ले झोन एरिया, आणि ह्या वॉटर पार्क मध्ये हा खूप सुंदर असा प्ले झोन एरिया आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या इथे प्ले झोनला. या आता पुढे. आता हे खाली आहे फूड कोर्ट आणि इथे आहे बर्गर किंग. आणि मी बोलली यांना आता आपण बर्गर खाऊया म्हणून, इथं आलोच आहे तर इथल्या बर्गरची पण टेस्ट घेऊया. तर हे ऑर्डर द्यायला गेलेत, पण इथे ना कसं काउंटरवर ऑर्डर घेतली जात नाही. बर्गर बघून तर तोंडाला पाणी सुटले. इथे ऑर्डर घ्यायची पद्धतच वेगळी आहे. ते समोर काय ते लावले त्यांनी त्याच्यावर ऑर्डर करायची असते.
क्लिक करायचं, काय काय करायचं मला माहीत नाही, मी तर लांब आहे. आता तो मुलगा येईल आणि दाखवेल. आम्ही पहिल्यांदाच हे सगळं टेक्नॉलॉजी यूज करतोय ना. काय काय बदललंय बापरे. आमच्यासारख्यांना तर माहीत पण नाही, जे अशा ठिकाणी कधी जात नाहीत. सहसा मुलं जातात, त्यांना माहिती पडतं, पण आम्ही दोघं असं कधी गेलो नव्हतो. हे अशी ऑर्डर घेतात आहेत. बर्गरवर क्लिक करा, मग त्याचं किती रुपयावाला बर्गर आहे त्याच्यावर क्लिक करा, ऑनलाईन पेमेंट्स करा. मी तर अजून खूप लांब आहे ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीपासून, बापरे. सो हे अशी ऑर्डर तुम्ही पण करा येऊन. ओके. टेक्नॉलॉजी किती बदलली आहे बघितलं ना. आपल्या वेळेला सगळं वेगळं होतं. आपण दुकानात जात होतो, दुकानवाल्याला पैसे देऊन मग ऑर्डर करत होतो. पण आजकाल ही टेक्नॉलॉजी बघा कशी आली. सगळं काम मशीन्सवर होतं. मशीनवरच ऑर्डर द्या, मशीनवरच जीपे करा, मोबाईलवर जीपे करा, स्कॅनिंग करा. किती बदललेलं आहे. आणि हे बदलत्या युगानुसार आपल्याला पण थोडं बदललंच पाहिजे, नाही तर मुलं आपल्याला गावंढळ म्हणतील. आता हे सगळं नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकणं खूप गरजेचं आहे, हो की नाही. आता बघू, आता ह्या अशा ठिकाणी मी पण येत जाणार, मी पण शिकत जाणार काय काय नवीन नवीन कसं कसं आलंय ते. ग्रेट आहे, ग्रेट सगळे. हे आहे चॉकलेट थिक शेक आणि हे आहे 378ला एक. पण कसं आहे ना, जर हा ॲप मोबाईलवर डाउनलोड केला आणि मोबाईलवरून जर आपण हे ऑर्डर केलं तर हे 378मध्ये आपल्याला 2 मिळतं. असंच जर ऑर्डर केलं आपण डायरेक्ट तर ते 378ला एक मिळतं आणि ॲपवरून ऑर्डर केलं तर 378ला आपल्याला ते 2 मिळतं. तर आला माझा बर्गर. बघू आता हा बर्गर कसा आहे. आणि हे पण आता ऑर्डर केलेले तेही आले. वाव, दिसतोय तर छान. आणि हे आहे सॉस आणि बर्गर. वाव, यम्मी, मस्त, खूप छान टेस्ट आहे. तुम्हाला मी थोडंफार दाखवायचा प्रयत्न केला आहे. अंधार पडला होता तरी पण आम्हाला इथल्या मॅनेजरने आतमधली सगळी माहिती दिली. ते डिटेल्स मी आता तुम्हाला टाकेनच ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये माझ्या. तर थोडंसं दाखवायचा नक्कीच प्रयत्न केला तर तुम्ही बघा. आणि खरोखर हे खूप छान आहे. प्ले झोन पण खूप छान आहे आणि वॉटर पार्क पण खूप छान आहे. तर तुम्ही पण या कधीतरी इकडे भेट द्या. जर तुम्ही मुंबईतले असाल, मीरा रोड, मीरा भाईंदरचे किंवा मुंबईचे कुठलेही असाल, गावचे तर मी बोलू शकत नाही, पण इकडचे जवळपासचे गुजरात वगैरे हे पण जवळ पडतं गुजरातकडा, तर तुम्ही येऊ शकता इकडे. खूप छान असं हे वॉटर पार्क आहे. नवीनच सुरू झालं आहे, 4-5 महिने झाले सुरू होऊन. तर अगदी सुंदर आहे हे बघा. तर हा होता आमचा ॲनिव्हर्सरीचा अजून एक छोटासा व्हिडिओ. छोटासा नाही, हा झाला आहे आता बराच मोठा. आता फक्त राहिला
आमचा डिनरचा. तर डिनरचा आता आमचा व्हिडिओची बॅटरी फुल झालेली आहे. म्हणजे आता स्टोरेज पण माझं त्यातलं संपलेलं आहे आणि बॅटरी पण आता डाऊन होत चाललेली आहे. त्याच्यामुळे जेवणाचं काय काढता येईल की नाही माहीत नाही. तर माझा हा व्हिडिओ कदाचित मी इथेच संपवते आहे. तर नेक्स्ट माझ्या व्हिडिओसाठी तुम्ही तयार राहा आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओला तुम्ही लाईक पण करा, सबस्क्राईब पण करा, शेअर पण करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तोही मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. सो मी आत्ता माझा हा ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. हा जो दुसरा आहे माझा, आता मी इथल्या फाउंटन वॉटर पार्कचं जे तुम्हाला दाखवते, हा सेकंड पार्ट राहणार आहे माझा. आणि पहिला आहे तो घरातला होता तो. त्याच्यामुळे 2 पार्टमध्ये डिवाईड केला. तर तुम्ही माझे दोन्ही व्हिडिओज बघा आणि कसे वाटले ते सांगा. आणि हा व्लॉग माझा कसा वाटला तेही सांगा. बाय बाय.